नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा कलावंत. बेल वाजली तसं रांगणेकरांचं ज्ञानेश्वरी वाचनातलं लक्षच विचलित झालं. ज्ञानेश्वरी मिटवून ठेवावीशीही वाटलीच त्यांना, पण त्यांनी ते केलं नाही. रामदासांच्या करुणाष्टकातील अचपळ मन माझे नावरे नावरिता हे आठवून गेलं. मनाचा नाठाळपणा जाणवला. लगेच त्यांच्या मनात आलं, माझ्याकडेच कोणी आलं असेल हे कशावरनं? नसेल कोणी माझ्याकडे आलेलं. ते मनाशी हसले. 11 पर्यंत घरातली उद्योगी लहान थोर मंडळी घराबाहेर पडलेली असतच. घरात 3-3:30 पर्यंत सकाळी 9 पासून रांगणेकर आणि त्यांच्या पत्नी जानकी वहिनी दोघंच असतात. नंतर संध्याकाळी 7 पर्यंत नातू, नात, सून आणि मुलगा हे घरी येत. हे रांगणेकरांच्या घराचं अलीकडचं रुटीनच होतं. विशेषतः ते 10 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यापासनं एक अलिखित नियमच ठरून गेला होता. जानकी वहिनी स्वयंपाकघरात कामवाल्यांचं येजा बघत आणि हे स्वतःच्या खोलीत वाचत, लिहित किंवा इतर काहीतरी करत. इतर काही सटरफटर नव्हतंच. जून ते श्रावण आणि भाद्रपदात ते गणपती, गौरी, सरस्वती, पोळ्याचे बैल करत वेळ त्यात घालवत होते. वेळ छान जायचा, मन रमायचं. पैसाही मिळत होता, पण तो त्यांना नगण्य वाटायचा. माती, रंग, ब्रशेस आणि इतर काही मटेरियलची खरेदी, त्यातही पैसा गुंतवावा लागायचाच की. स्वतःच्या पेन्शनीतनं फार नाही 5-7 हजार, पण त्याच्या 1.5 तरी पैसा हाती यायचा. पण इथे पैशाचा हिशोब होता कोणाला पडलेला? नाहीच. परंपरेनं आजोबा, पणजोबा आणि वडिलांकडनं आलेला वारसा ते सांभाळत होते. सेवाच करत होते हातून, तीही त्यांना जमेल तशी. पण मनोभावे, भक्तीनं याचं समाधान त्यांना अनमोल होतं. त्यांनी पैशाचा विचार करून, नफ्याचा विचार करून हे पूर्वीही केलेलं नव्हतं आणि स्वतःच्या निवृत्तीनंतर तर नाहीच नाही. तशी त्यांची मानसिकताच नव्हती. पण गेल्या 2 वर्षांपासून मनातला उत्साह नुसता पुरत नाही हे सुद्धा त्यांना आतनं कळून येत होतं. तीच अस्वस्थता मनभर व्यापून होती. दिव्याच्या काचेवर काजळी धरावी, प्रकाशच मंदवावा तसं झालं होतं. स्वतःच्या क्षमतांचाच त्यांना अंदाज येत नव्हता. बेचैनी त्याची होती. तोच कामवाली माया आत आली. त्यांना म्हणाली, अहो आजोबा, तुम्हाला भेटायला कोणीतरी आले बाहेर. ती त्यांच्या खोलीत वेगानं आली आणि तशीच बाहेर गेली. तिच्या कामाला लागली. अभ्यास करूनही मनासारखा पेपर परीक्षा हॉलमध्ये हाती न पडावा तशी त्यांची स्थिती झाली. मन पाचोळा झालं. घशाला कोरड पडली. तळव्यांना घाम पाझरला. त्यांनी पेलाभर पाणी पिऊन घेतलं आणि शांत झाले स्वतःशी. कोण आलं असावं असं घोकतच ते बाहेर आले. नजर अस्थिर, चेहरा पडलेला. समोर बघतात तर काय, त्यांच्या अगोदर जानकी वहिनीच बाहेर येऊन दाखल झाल्या होत्या. समोरची व्यक्ती रांगणेकरांना दिसत नव्हती. जानकी वहिनींची संपूर्ण पाठ तिने त्या व्यक्तीला कव्हर केलेलं होतं. अरे, गेल्या वर्षीपासनं त्यांनी मूर्ती करणं बंद केलंय. डॉक्टरांनीच त्यांना तसं सांगितलंय. सांग तू तुझ्या बाबांना तसं, हो, विसरू नको. काय? त्याला बजावत होत्या. पावलात बळ आणून रांगणेकर पुढे आले. झपकनच हात करून त्यांनी जानकी वहिनींना थांबवलं.
तो आलेला उठणार होता, निघणार होता, तर रांगणेकर म्हणाले, अगं त्याला पाणी दिलंयस का प्यायला? चहा विचारलास का? आपले आणि दीक्षितांचे गेल्या कितीतरी वर्षांपासूनचे घरोब्याचे संबंध आहेत, याचं काही भान? ते जानकी वहिनींच्या वागण्या बोलण्यावर चिडण्यापेक्षा स्वतःवरच चिडले होते, स्वतःच्या असहाय्यतेवर. फक्त ते त्यांना त्या प्रकारे व्यक्त होता येत नव्हतं इतकंच. विचारलं हो, विचारा त्याला, नको म्हणाला तो. वहिनींनी आपली बाजू मांडली, पण त्या स्वरात राग आणि नाराजीही होतीच. तो दीक्षितांचा नातू 18-19 वर्षांचा असावा. वेगानं दाराकडे गेला, पार बाहेरही गेला. अहो, आता धंदा संपलाय तुमचा. हे चहा पाण्याचं लष्टक माझ्या मागे किती दिवस आहे कोण जाणे. माझंही वय झालंय आता. हे काय मी आता येता जाता सांगत बसू का? त्या बडबडतच होत्या. हे बघ जानकी, हे जे मी काही करत होतो तो धंदा नव्हताच. तो छंद होता माझा, वारसा हक्कानं मला मिळालेला. तो मी जपला आनंदानं. त्यामुळे तर निवृत्त होऊन सुद्धा माणसं माझ्याकडे येत गेली. निदान तू तरी हे जे मी सेवा म्हणून करत होतो ना, त्याला धंदा म्हणू नकोस बाई, नाहीतर. ते थरथरायला लागले. जाऊन पडा आत, दूध आणते मी, असं म्हणून त्यांनी शिताफीनं तिथनं काढता पाय घेतला. विषय संपलाच. शब्दानं शब्द वाढून बोलणं नको, त्या वळणावरच जात नाही तर ती मनं प्रदूषित करून जातं, हे जानकी वहिनींना माहिती होतं. म्हणून त्यांनी क्षणात बोलण्याचा पवित्राच बदलून टाकला. 4-6 महिने घरात नुसता राडा असायचा. ती त्यांनी मागवलेली माती, त्याच्या गोण्या, रंगाचे प्रकार, छोटे मोठे ब्रशेस, रंगलेली फडकी, त्या बनत असलेल्या मूर्ती, रांगणेकरांचं तहानभूक हरवून चाललेलं काम, हे सगळं त्यांनी लग्न झालेल्या कितीतरी वर्षांपासून अनुभवलेलं होतं. ओल्या मूर्तीचा तो वास, त्यांची आरास, रंगांचे वास आणि काय काय. त्यांची खोली वर्षातले 7-8 महिने त्या मूर्तींचेच वास, त्यातच असलेलं स्थान होतं. तेही प्रत्येक ऋतूत, प्रत्येक वर्षी. केवळ स्वतःच्या आनंदापोटी हा माणूस बायकोलाच नाही तर अख्ख्या घरादाराला वेठीला धरतो, हा त्यांचा आणि घरातल्या इतरांचाही विचार होता. पण तसं त्यांना बोलत मात्र कोणी नव्हतं, फक्त ते दुखावतील म्हणून. प्रसाद तर म्हणायचा, आई अगं बाबा शेजारी एखादी खोली का नाही घेत भाड्यानी? पाहिजे तर भाड्याचे पैसे मी भरतो ना. यावर जानकी वहिनी म्हणत, अरे किती दिवस करतील ते? अजून फार फार तर 5-7 वर्ष. शरीर माणसाला नमवतं. देवानेही त्यांच्यावर ही वेळ आणू नये रे, ते कोलमडतील. जानकी वहिनींचा आवाज जड झाला, शब्द थरथरले. प्रसादनी ते ओळखलं. आई अगं चुकलं माझं, खरंच चुकलं. पण मी सुद्धा 8 ते 8 कामासाठी घराबाहेर असतो ना. घरी आलं की प्रसाद, अरे धीर धर, निदान तू यांना तसं बोलू नकोस रे. तो आईकडे बघून मग हसायचा आणि त्यातच सगळं काही यायचं. आणि मागच्या वर्षी ते घडलं. पाणीही न पिता ते सलग 8-9 तास एकेका मूर्तीपुढे बसून डोळे रंगवत होते, तन्मयतेनं, एकचित्तानं. हे डोळे मूर्तीचे प्राण असतात. हे डोळे त्या मूर्तीला देवत्व देतात. ते जमायला हवेत, निदान मूर्तिकाराला तरी. आणि हे एक सत्य आहे. आणि त्यांना क्षणात काही दिसेना. मूर्ती, तिचे रंग, ती खोली किंवा दार, वरची ट्यूब, काहीही दिसेना. त्यांना अंधत्व आल्यासारखं वाटलं. पाठ तर 1-2 तासांपासून भरून आली होती. हातावर मनावर ताबा ठेवून ते मूर्तींचे डोळे रंगवत होते. ते घाबरले, जोरात ओरडले, जानकी, ए जानकी, अरे प्रसाद.
घरातली सगळीच धावून आली. त्यांच्या पदरावानं ते भानावर आले. अरे मला काही दिसतच नाही आहे ग जानकी. प्रसाद, अरे ह्या पुढ्यातल्या मूर्ती बिर्ती काहीही दिसत नाही आहे. हो, त्यांचं उभं अंग भीतीनं चिंब चिंब झालं, थरथरायला लागलं. जानकी वहिनी त्या पसारात घुसल्या, त्यांच्याजवळ फटकल मारून बसल्या, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवायला लागल्या. प्रसादही त्यांना खेटून बसला. सगळी घाबरली होती. सून नातवंड त्यांना बाबा बाबा आजोबा आजोबा म्हणत होती. ते सगळे ऐकत होतं. ताण आलाय रे मनावर आणि मनाचा देहावर. यांना विश्रांती हवी. आपण त्यांना पंख्याखाली ठेवूयात. त्यांना धरून प्रसादनं बाहेर आणलं, सेटीवर झोपवलं, पंखा लावला. ते कसे बसे आडवे झाले. ते डोळे मिटून पडले होते, पण स्वतःशी पुटपुटत होते. निदान यावर्षी तरी सेवा पूर्ण होऊ दे रे आतून. लोकांना फसवल्यासारखं होईल, खोळंबा होईल त्या सगळ्यांचा आणि माझा सुद्धा. त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. तेच योग्य होतं. त्यांची समाधी सर्वांनी पाहिलेलीच नव्हती, तर प्रत्येक वर्षी अनुभवलेली सुद्धा होती. त्यांना समजावण्याची सांगायची ही वेळ खचितच नव्हती, हे सगळ्यांना कळत होतं. तसे सगळेजण घाबरलेले होते. पण आता त्यांना आधार देणं, विश्वास देणं निदान प्रसादला तरी महत्त्वाचं वाटलं. थोडीशी विश्रांती आणि लिंबू सरबतानं त्यांनाही बरं वाटलं. पण आता आपण ठरवलं तरी माझीच माणसं ते राहिलेल्या 4-5 मूर्तींचे डोळे रंगवू देणार नाहीत याची त्यांनाही खात्री होती. त्यांच्या शरीरात त्राणही नव्हतं म्हणा. थोडंसं जेवून ते खोलीत येऊन पडले. आता आपल्याला निदान आजची रात्र तरी खरंच विश्रांती हवी आहे हे त्यांनाही आतून कळत होतं. जानकी वहिनी खोलीत येत आहेत हे कळताच त्यांनी कूस पालटली. आत्ता त्या विषयावर त्यांना त्यांच्याशी काही बोलायचंच नव्हतं. कसलीच बरी वाईट अशी तशी चर्चाही करायची नव्हती. त्याही शेजारच्या कॉटवर गुपचूपपणे येऊन पडल्या. लागला बाई वाटतं डोळा, इतकंच पुटपुटल्या. गेल्या 2-3 वर्षांपासून जानकी वहिनींनी त्यांना अधूनमधून समजावलं होतं की अहो कमी करा हव्या, किती दमता, किती थकता, तुम्हाला कशाचं म्हणून भान राहत नाही. अहो वर्षावर्षानं शरीर थकतं हे तुम्हाला कळत नाही का. अगं पण जानकी, मला आनंद मिळतोय हे तुला दिसत नाही का. कशासाठी मला वारंवार वयाची भीती दाखवतीयस. तुझा संसार अजून संपलेला नाहीये, पण मी 8-9 तासांच्या व्यापातनं मुक्त झालोय. अहो मग पेपर वाचावा, फिरायला जावं, कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना जावं. म्हणजे इतरांसारखं टिवल्या बावल्या करत दिवस काढावा. मला नाही जमणार ते. थोडे कष्ट पडतात, पण माझा वेळ कसा छान जातो. हे बघ जानकी, सगळ्यांच्याच हातात कला असते असं नाही. आणि त्या कलेची मन लावून केलेली सेवा ही ईश्वर सेवा असते हे लक्षात घे. आणि प्रत्येक कलाकाराला आपली सेवा देवाच्या चरणी अर्पण करावीशी वाटते, कारण त्यातून तो ईश्वराच्या जवळ जातो ग. ते कळकळीनं म्हणाले होते. पण एवढं मात्र खरं की काही सुरू करणं जसं कुठल्याही माणसाच्या हातात नसतं, तसं ते थांबवणं सुद्धा त्याने माणसाच्या हातात ठेवलेलं नाहीच आहे. तेवढा हुकुमाचा एक्का मात्र देवाने स्वतःकडे ठेवला आहे. आणि याची जाण निदान कुठल्याही कलावंतानं ठेवणं गरजेचं आहे. कलेचा श्रीगणेशा कधी झाला हे जसं कळत नाही, तसंच त्याचा शेवटही. हे गूढत्व अजब आहे, चटका लावणार आहे. पण हळूहळू ओळखी वाढल्या,
मूर्तीही घरोघरी जात राहिल्या. बघता बघता 100वर होणारी गणेशाच्या मूर्तीची निर्मिती 1,500-2 हजारांवर जाऊन पोहोचली. तुमचं काम, तुमची कामावरची निष्ठाच तुमची जाहिरात करत असते असं म्हणतात. 3-4 महिन्यांचं काम गेल्या 2-3 वर्षात वाढलं होतंच. वेळ पुरत नव्हता. उत्साहाचंही नियोजन करावं लागत होतं, पण सगळं अवर्णनीय आनंद देणारं होतं. त्या 10 बाय 13च्या खोलीत गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधीपासून छोट्या मोठ्या गणेश मूर्तींची जत्राच भरलेली असायची. ते सगळं बघून त्यांना अत्यानंद व्हायचा. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांनी इतर मूर्तींचे डोळे रंगवले. त्या मूर्तीत जणू प्राणच भरला. ते खुश झाले स्वतःवर, पण त्यांचे डोळे डबडबले. ते दृश्यच विहंगम होतं. घरातल्या माणसांनी तर नंतरच्या वर्षीपासून त्यांच्यावर पहाराच ठेवायला सुरुवात केली. नवीन मागणी नोंदवूनच घ्यायची नाही. आहे तीही कमीच करायची बंधनं आली. मनाची बेचैनी त्यामुळे वाढली. ते वैतागानं प्रसादला म्हणाले, थोडी महिनाभराची रजा घे, जमव काहीतरी. मी शिकवतो तुला माती कशी मळायची, गोळ्यातनं आकार कसा निर्माण करायचा. काय अहो बाबा, माझी काही सरकारी नोकरी नाही हो. मी कंपनीत कामाला आहे. तिथे नोकरी टिकवणं किती महत्त्वाचं आहे, किती स्पर्धा आहे हे तुमच्या पिढीला कळणार नाही. तेव्हा बाबा मला नका आग्रह करू. तुम्ही आजपर्यंत 2-4 मोहरे शोधून त्यांना तयार करायचं होतं ना. तो परखडपणे बोलला. अरे तिथेही निराशाच आहे बरं का प्रसाद. या तरुण मुलांना 8 दिवसात गणपती करायला हवा आहे, हे यांना हवं असलेलं प्रशिक्षण. पण त्याच्यात कला नसते रे. असतात ती यशाची, घाईची, लवकर उगवणारी तणं. ते खेदानं हसले. 500चे 100, 100चे 50, आता तर 20-25 गणपती ते बनवत होते. ही हार आहे हे त्यांना कळत होतं, पण नाईलाज होता. त्यातून मागच्या वर्षी सौम्याचा अटॅक आला. मनावरच्या ताणाने असावा असं त्यांना वाटलं. आणि यावर्षी तर घरी बसवायचा, प्रतिष्ठापना करायचा गणेशही त्यांनी बाहेरनं आणला. प्रसादने तो आणून ठेवला होता हॉलमध्ये, झाकून ठेवला होता. दीक्षित स्वतः सकाळी आला होते. हताशपणे म्हणाले, तुम्ही मूर्ती बनवणं बंद केलं असं ऐकलं. खरंय का हे रांगणेकर? काय काय असं अचानक काय कारण? जानकी वहिनी तांब्या भांडं आणत प्रवेश येऊन म्हणाल्या, अहो तशी तब्येत साथ देत नाही हेच कारण आहे. आणि हेही कधीतरी थांबणार होतेच, ते थांबले. त्या रांगणेकरांच्याकडे बघून बोलल्या. रांगणेकर हात सोडत खाली बघत राहिले. त्यांना दीक्षितांच्या नजरेला नजर देणं जमेना. सौम्य अटॅक आला गेल्या वर्षी, थांबवावं लागलं. कसं आहे, माणूस महत्वाचा. कलेसाठी माणूस असतो, पण शरीर साथ देईपर्यंत. तो ताण, त्या बैठका यांना सोसवेनात. त्या आत वळत होत्या. आता दीक्षित म्हणाले, वहिनी चहा नको, झालाय माझा, पाणी द्या. त्या आत गेल्यानंतर दीक्षित रांगणेकरांना म्हणाले, मूर्ती बनवणारे रांगणेकर म्हणून लोक तुम्हाला ओळखत होते. त्यासाठी तुमचं घर शोधत यायची माणसं. होतं खरं तसं, रांगणेकर म्हणाले आणि गप्प झाले. दीक्षित पाणी पिऊन उठलेच. त्यांना जानकी वहिनींच्या पुढे मोकळेपणानं काही बोलता येणार नव्हतं. येत जा हो अधूनमधून, आता ह्यांच्याकडे वेळच वेळ असणार आहे. जानकी वहिनी बोलून गेल्या आणि स्वतःशीच चपापल्या. आता आपली मूर्तिकार रांगणेकर म्हणून कालौघात ओळख दिवसच्या दिवसाच्या लाटेलाटेनं पुसट होत जाणार. आणि आपण काही वर्षात उरू ते निवृत्त LIC एजंट रांगणेकर म्हणूनच. कदाचित तीच आपली ओळख राहील. रांगणेकर आतले हात मिटून गेले.
व्याकुळपणे तिथनं उठले.